नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या कारवाईनंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या वर्गात उभे राहून आंब्याच्या पानांच्या साह्याने विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबाबत आणि एम्स प्रवेशाबाबत ही घोषणा केल्या जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने केलेल्या कारवाईनंतर हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला असून सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विज्ञान आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अशा प्रकारच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेमका कोणता संदेश जातो असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र एक प्रश्न आजही कायम आहे. एम्समध्ये प्रवेश मेहनतीने मिळतो की अशा दाव्यामुळे याच प्रश्नांची चर्चा आता राज्यभर सुरू आहे. चला तर पाहू सविस्तर बातमी. हे दृश्य नीट पहा, कारण हे दृश्य एखाद्या मंदिरातील किंवा धार्मिक विधीचं नाही, तर हे दृश्य आहे एका कोचिंग क्लासेसचं. देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि विद्यार्थ्याच्या डोक्यावर आंब्याच्या पानाने शिंपडलं जाणारं पाणी. कारण काय तर म्हणे तुम्ही एम्सला लागणार आहात. पण प्रश्न असा आहे, एम्समध्ये प्रवेश मेहनतीने मिळतो की तांब्यातील पाण्याने? यश अभ्यासाने मिळते की अशा विधीनी? ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? आणि विद्यार्थ्याच्या भविष्याशी संबंधित संस्थांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? देशात नीट पेपर फुटी प्रकरणी गाजत असताना आरसीसी कोचिंग क्लासेस त्याचे संचालक शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यावर पाणी शिंपडून यश आणि एम्स प्रवेशाचे दावे केले जात असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत, पालक कष्टाची कमाई मुलांच्या शिक्षणावर खर्च करत आहेत आणि दुसरीकडे यशाचा मार्ग अशा प्रतिकात्मक कृतीमधून दाखवला जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यशाचा मार्ग पुस्तकातून जातो की पाण्याच्या तांब्यातून? हा विश्वास आहे की अंधविश्वासाचा बाजार? या प्रश्नांची उत्तरं संबंधितांनी द्यायची आहेत. आणि आता देशभरातील नीट पेपर फुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवराज मोटेगावकर यांचे आणखीन कोणते पराक्रम समोर येणार? एका साध्या कोचिंग क्लासेस पासून हजारो कोटीच्या साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा घडला? यामागची कहाणी काय? याचे उत्तर देणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की, एम्समध्ये प्रवेश पाण्याच्या थेंबाणी नाही, तर विद्यार्थ्यांच्या घामाच्या थेंबाणी मिळतो. कॅमेरामॅन आर्यन सोबत शेतकरी योद्धा, न्यूज लाईव्ह लातूर.